श्री स्वामी समर्थ. आजच्या व्हिडिओची सुरुवात स्वामी समर्थांच्या दर्शनाने. सगळ्यांना स्वामी महेशच्या श्री स्वामी समर्थ. बघा, हे वाजले सकाळचे 6. असं इकडे मी ठेवते गरम पाणी. हे बघा, सकाळी सकाळी मंदिरात गेली ना, भोलेनाथचं दर्शन तुम्ही पण घ्या. त्याच्यानंतर पार्वती मातेची ओटी भरून घेतली मी इथं. आज आली तीज होती ना, ओटी वगैरे भरून घेतली, हिरवा पीस वगैरे. आणि इकडे या मावशींची आरती करते. चला, आज आहे ना मी तुम्हाला मसाले भेंडी बनवून दाखवणार आहे. त्याच्यासाठी हे बघा, अशी उभी कापून घेतलेली भेंडी मी. आणि इकडे कोथिंबीर घेतलेलं आहे, शेंगदाण्याचं कूट घेतलंय, खोबऱ्याचं कीस घेतलंय, लसूण आणि हे जिरं आणि धने आहेत ना, हे खलबत्त्यामध्ये जाडसर कुटून घेणार आहे. आणि आपले बेसिक मसाले, चटणी मसाला, हळद, हिंग, धना पावडर वगैरे. इकडे तेल आहे आणि मॅगी मसाला पण वापरणार आहे त्याच्यामध्ये. इकडे चवीनुसार मीठ, तेल असं घेणार आहे. पुढे दाखवते चला. आता इथं लसूण ठेचून घेते, जास्त बारीक पण नाही, जाड बारीकच करणार आहे. खोबरं पण टाकून घेते आणि आरवर ठेचून घेते. इकडे कोथिंबीर वगैरे चिरून घेते. तेल टाकून घेते, थोडं जास्तच तेल टाकायचं. तेल चांगलं तापलेलं आहे. आता हे लसूण आणि खोबऱ्याचं पेस्ट टाकून घेते. आणि धने आणि जिरं पण हे पण टाकून घेते. फोडणीमध्ये कोथिंबीर टाकणार आहे आणि चटणी ना नंतर टाकणार आहे. पहिले हे कळसून घेणार आहे, हे शिजत आल्यावर मग चटणी मसाले वगैरे टाकणार. हे बघा, चांगले कळसून घेतलेले. आता हे मसाले टाकणार आहे आणि हे पण चांगलं मिक्स करून मग शेंगदाण्याचं कूट टाकणार. हे बघा, चांगलं कळसून घेतलं. आता शेंगदाण्याचं कूट टाकणार आहे त्याच्यामध्ये. चवीनुसार मीठ टाकून घेते. भेंडींच्या भाजीमध्ये सगळ्यात लास्ट मध्ये मीठ टाकायचं, नाही तर मग चिकट होऊन जाते. आणि चिकट जर झाली तर थोडासा निंबू रस टाकायचा. हे बघा, सगळं व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं. हे बघा, अजिबात चिकट झालेली नाही भाजी. थोडा वेळ शिजू द्यायची. चला, झाली आपली भेंडीची भाजी तयार. तुम्ही पण करून बघा आणि कमेंट मध्ये नक्की सांगा. फालुदा बनवते मी, त्याचा शॉर्ट आहे, चॅनलवर जाऊन बघू शकता तुम्ही. पहिले दूध घेतलेलं आहे, 1 कप दूध, 1 कप पाणी, फालुदा मिक्स पावडर टाकलेलं आहे आणि चांगलं ढवळून घेतलेलं आहे. 2-3 मिनिटं उकळू द्यायचं. आणि त्याच्यानंतर साखर टाकायची. तयार झाला आपला फालुदा.
रोज फ्लेवर फालुदा. आज आहे ना भाजी भाकरचे रोट आहेत ना, त्याच्यासाठी 1 किलोची भाजी आणलेली बघा. जवळून दाखव. किलोची भाजी आणि कळण्याच्या भाकरी करणार आहे आणि सप्त्या लावणार आहे ना त्याला, हे आगोलाचं आणि हे ध्रुवाच्या माळा करणार आहे. हे बघा इथं आहे ना कळण्याचेच दिवे करून घेते मी, कळण्याच्या पिठाचे. आणि मातीचा तवा ठेवलेला आहे मी गॅसवर. 5 दिवे आणि 5 भाकरी असं करून घेणार आहे मी. हे बघा असे दिवे एक एक करून शेकून घेणार आहे चांगले, कारण दिवे पण खावे लागतात ना, त्याच्यामुळे चांगले शेकून घेणार आहे मागून पुढून. हे बघा अशा भाकरी करून घेतल्या छोट्या छोट्या 5. इकडे भाकरी बनवलेले आहे आणि तो इकडे दिवे पण शेकून झालेले आहेत. 5 भाकरी आणि 5 दिवे अशी पूजा करणार आहे. तुमच्याकडे कशी पद्धत आहे ते पण सांगा. बघा अशा पद्धतीने पूजा करून घेतलेली आहे. आता माझ्या विष्णू पूजा करतोय. आमची दोघांची पूजा झाली. इथं सप्त्यासमोर अशी पूजा करून घेतलेली आहे. आणि आता आहे ना पुढे आरती करून घेणार आहे. सुखी समृद्धीचं जावं तुम्हाला. धन्यवाद. त्यांच्या शाळेतले सर आले होते सत्कार करायला. इथं सत्कार करताय त्यांचा. चला मग आजचा व्हिडिओ इथंच संपवते. व्हिडिओ कसा वाटला कमेंटमध्ये सांगा. श्री स्वामी समर्थ.